औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाद पेटलाय। या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचारही झाला। दरम्यान खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला काढून टाका अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुढे काय होतं याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा गदारोळ उठलाय। खुलताबादेतील औरंगजेबाची कबर काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत। अशातच आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हायकोर्टात पोहोचला। औरंगजेबाची कबर काढून टाका अशी याचिका नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली आहे। 1951 मध्ये पारदर्शक प्रक्रिया न ठेवता औरंगजेबाची कबर राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित झाली। हैदराबादच्या अधिकाऱ्यांच्या शिफारसींवर आधारित हा निर्णय आहे। सरकारने कधीही त्याला संरक्षित स्मारक असं जाहीर केलेलं नव्हतं। राष्ट्रीय महत्त्व कशावरनं ठरवायचं याचे स्पष्ट निकष नव्हते। औरंगजेबाच्या कबरीला पारदर्शक निकषांशिवाय राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा दिला गेला। कबरीला दिलेला राष्ट्रीय विशेष दर्जा काढून घ्यावा। राष्ट्रीय दर्जा जो दिलेला आहे मुळात तो चुकीचा आहे। पण महत्त्वाचा मुद्दा आहे का कबरीला लोकांनी दर्ग्याचा दर्जा नको द्यायला, हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। त्यासाठी मी ही याचिका फाईल केलेली आहे। तर औरंगजेबची जिथून त्यांचं मूळ आहे, जिथं त्यांचं मूळ असेल आउट ऑफ इंडिया, त्या मूळ ठिकाणी त्यांची जी काय माती असेल, त्याचं जे काय असेल ते पाठवून देण्यात यावं, एवढीच मागणी आहे। औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जातो। त्यामुळे कबर उखडून फेका अशी मागणी होते। पण राज्यामध्ये आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना कबर का हटवली जात नाही? दोन धर्मांमध्ये दाहक तेढ का निर्माण करतायत असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होतोय। अगर आपको औरंगजेब का कबर तोड़ना है तो बेशक तोड़िए, आपको किसने रोका? आपकी सरकार है, केंद्र में और महाराष्ट्र में आपकी सरकार है, गृह मंत्री आपके हैं, महाराष्ट्र में मुख्यमंत्री आपके हैं। आप जाइए, हाथ में फावड़ा विवड़ा लेकर उधर जाइए और तोड़ दीजिए। लेकिन आपके बच्चों को भेजो, हमारे बच्चों को मत भेजना। आपके बच्चे विदेश में पढ़ रहे, आपके बच्चे विदेश में काम कर रहे, और जो गरीब बेरोजगार बच्चे हैं उनका आप दिमाग माननीय संजय राउत जी भाषण समाप्त हुआ। आप देश भर में भड़काऊ भाषण देते हैं, आपके लोग नफरती बातें करते हैं, आपके लोग जब पूरी दुनिया अंतरिक्ष में पहुंच रही है, पूरी दुनिया अपने तकनीक का विस्तार कर रही है, तो आप कब्र खोदने में लगे हुए हैं, मस्जिद के अंदर मंदिर खोजने में लगे हुए हैं। पूरी दुनिया जब आगे बढ़ रही है विकास की ओर, तो आप देश में नफरत फैलाने में लगे हुए हैं। बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून फेकण्याचा इशारा दिला। त्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। 20x12च्या लोखंडी शेडसह काटेरी तारांचं कुंपण लावण्यात आलं। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्यभर गाजत आहे। नागपूरमध्ये हिंसक घटना देखील घडलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ही काटेरी तार या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लोखंडी शीट लावण्यात आलेली आहे। त्याची उंची जी आहे 12 फूट सांगितली जाते। अशा 12 फुटाच्या उंचीच्या लोखंडी शीट नंतर ही काटेरी वायर लावण्यात आलेली आहे। कुणीही व्यक्ती या ठिकाणी येऊ नये आणि येऊन कुठल्याही पद्धतीची त्या कबरीची नासधूस करू नये किंवा कबरीला कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे। मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करून जय्यत तयारीत औरंगजेब दक्षिणेत आला। दख्खन जिंकण्यासाठी पाव शतक औरंगजेब महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्याचं स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं। निराश होऊन औरंगजेब दिल्लीकडे माघारी फिरत असताना त्याचा अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगरमध्ये शेवट झाला। लाखोंच्या फौजफाट्यासह औरंगजेब 1681 मध्ये दख्खनमध्ये आला होता। औरंगजेब दख्खनमध्येच राहिला। 3 मार्च 1707 रोजी औरंगजेबाचा अहिल्यानगरातील भिंगार इथं मृत्यू झाला। मृत्यूनंतर आपल्याला आपल्या गुरुच्या बाजूला स्थान मिळावं अशी औरंगजेबाची इच्छा होती। औरंगजेबाचं पार्थिव संभाजीनगर जवळच्या खुलताबादेमध्ये दफन करण्यात आलं। कबरवरती कोणताही मकबरा नको, छत नसावं अशी औरंगजेबाची इच्छा होती। औरंगजेबाची कबर त्याचा मुलगा आझम शाह यानं बांधली होती। औरंगजेबाच्या कबरीसाठी त्या काळी 14 रुपये 12 आणे इतका खर्च झाला। भारत देश लुटला अशा लोकांची, मुघल सम्राट आणि इंग्रज अधिकाऱ्यांची 25% स्मारके
पुरातत्व खातं ASI संरक्षित करीत आहे, त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करीत आहे. ती स्मारके त्यांच्यावरती खर्च करू नका, ती स्मारके नष्ट करा. आज आपल्या पुढे वेगळे इतर प्रश्न आहेत. अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्था पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे, विशेषतः सरकारचं जास्त आहे. आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगेन, इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथरावजींच्या कानावर घालू. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर पकडू लागली. यासाठी झालेल्या आंदोलनामुळे नागपुरात हिंसाचारही उसळला होता. पण आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कोर्टात पोहोचल्यामुळे पुढे काय होतं याकडे राज्याचं लक्ष असेल. सचिन जिरेसह किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.